महाराष्ट्राच्या राजकारणाला कुठलाच वैचारिक बेस राहिलेला नाहीये। सत्ता हाच एकमेव निकष ठेवून सगळे पक्ष वाटचाल करताय। त्यातल्या त्यात हिंदुत्वासाठी आम्हीच मनवणारा भाजपा असेल किंवा फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन पुरोगामी महाराष्ट्राची टिमकी वाजवणारा शरद पवार अजित पवारांचा पक्ष असेल, कोणालाच काही वैचारिक भूमिका राहिल्या नाहीत। आता पुण्यात शरद पवार आणि अजित पवारांच्या पक्षाची जी युती होऊ घातली आहे ते पाहून तर सामान्य कार्यकर्त्यांची आणि पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांची प्रचंड गोची झाली आहे। जर शरद पवार अजित पवार एकत्र आले तर मग अजित पवार राज्यात भाजपासोबत सत्तेत आहे त्याचं काय? धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्री केलं तर मी बीडमध्ये उपोषणाला बसेल या सुप्रिया सुळेच्या वक्तव्याचं काय? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जितेंद्र आव्हाड सामाजिक समतेचा आणि फुले शाहू आंबेडकरांच्या जोरजोरात गप्पा मारतात त्याचं काय? असे एक ना अनेक प्रश्न आता उपस्थित झाले आहेत। महाराष्ट्राच्या राजकारणातील हे किळस मानचित्र आज तयार झालेलं नाही, तर या सगळ्यांचा राजकीय इतिहास काय आहे? शरद पवारांच्या 1990 पासूनच्या राजकीय भूमिका कशा राहिल्या आहेत हेच आपण या व्हिडिओतून पाहूया। नमस्कार, मी कोमल आणि तुम्ही पाहतायत कार्यारंभ। खरं तर कुठलाही वैचारिक बेस नसलेला कुठला पक्ष असेल तर तो आहे शरद पवारांचा पक्ष। मुळात शरद पवारांना सत्ता हाच वैचारिक बेस असल्याचं त्यांच्या आजपर्यंतच्या राजकीय भूमिकांवरून दिसतंय। शरद पवार जेव्हा काँग्रेसमध्ये होते आणि काँग्रेसचे अध्यक्ष असलेले सीताराम केसरी काँग्रेसला सुवर्ण काळ आणू शकत नाहीत असं जेव्हा लक्षात आलं तेव्हा काँग्रेसच्या काही मंडळींनी सोनिया गांधी यांना राजकारणात सक्रिय होण्याची विनंती केली। सोनिया गांधी राजकारणात सक्रिय देखील झाल्या, पण त्याच वेळी केंद्रात जयललिता यांनी वाजपेयी सरकारचा पाठिंबा काढला। त्यामुळे सोनिया गांधींनी सत्ता स्थापनेचा दावा केला। मात्र मुलायम सिंग यादव यांनी सोनिया गांधी यांच्या विदेशी असण्याला आक्षेप घेतला। मग हाच कित्ता शरद पवारांनी गिरवला। त्यांनी 15 मे 1999 रोजी झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत असं सांगितलं की भारतात नैसर्गिकरित्या जन्मलेल्या व्यक्तीलाच पंतप्रधान करण्यात यावं। त्यांच्या या विधानानं देशाच्या राजकारणात भूकंप आला होता। काँग्रेस कार्यकारिणीने त्यावेळी शरद पवार, तारिक अनवर आणि PS संगमा यांना काँग्रेसमधून निलंबित केलं। सोनिया गांधी यांना राजकारणात आणण्यासाठी सगळ्यात पुढे शरद पवार हेच होते। तरी त्यांनी सोनिया गांधींना विरोध का केला? तर त्याचं उत्तर देखील तेव्हाच्या राजकीय संधीत असल्याचं दिसतं। देशाच्या राजकीय अस्थिरतेत दुसऱ्यांदा पवारांना पंतप्रधान होण्याची संधी चालून आली होती। एकदा 1991 मध्ये राजीव गांधी यांच्या निधनामुळे PV नरसिंह राव पंतप्रधान झाले होते, पण त्यांच्या खुर्चीला हादरे देण्याचं काम शरद पवारांकडून सुरूच होतं। मग नरसिंहराव यांनी 1993 मध्ये मुंबईत उसळलेल्या दंगलीचं निमित्त करून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसवलं। ती एक हुकलेली संधी भरून काढण्यासाठी शरद पवारांना 1998 मध्ये दुसरी संधी आली होती, पण यावेळीही काँग्रेसमधून शरद पवारांना विरोध झाला। एका बाजूला अर्जुन सिंह, गुलाब नबी आझाद, प्रणव मुखर्जी, AK एंटोनी, अंबिका सोनी, राजेश पायलट, माधवराव सिंधिया हे सगळेजण सोनिया गांधी यांनीच पक्षाचे आणि देशाचे नेतृत्व करावे असा प्रस्ताव घेऊन उभे असताना शरद पवारांनी सहकाऱ्यांसोबत बंड केलं। त्यामुळे त्यांना पक्षातून निलंबित व्हावं लागलं। तोपर्यंत शरद पवार हे काँग्रेस पक्षातील सोनिया गांधी यांच्या नंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते होते। ते लोकसभेतील विरोधी पक्ष नेते होते। अटलजीचं सरकार पाडण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती। सोनिया गांधीच्या विदेशीपणाला शरद पवारांनी विरोध केल्यानं त्यांना पक्षाने दंडित केलं होतं, पण पवार काही थांबले नाहीत। त्यांनी 10 जून 1999 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला। पवारांकडे सहकार विभागाची सगळी सूत्र असल्याने, राज्यातील बहुतांश बँका त्यांच्या ताब्यात असल्याने सगळ्या प्रस्थापित राजकीय नेत्यांनी त्यावेळी राष्ट्रवादीत प्रवेश केला। पक्ष स्थापनेवेळी एकच दिसत होतं, ते म्हणजे श्रीमंत मराठे, श्रीमंत शेतकरी आणि कारखानदार यांच्यासाठीच शरद पवारांनी पक्ष स्थापन केलाय, कारण बहुतांश कारखानदार त्यांच्या पक्षात सहभागी झाले होते। पक्ष स्थापनेच्या 3च महिन्यात महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका लागल्या। वास्तविक या निवडणुका 6 महिने दूर होत्या, पण केंद्रातील अटलजींच्या लोकप्रियतेचा उपयोग महाराष्ट्रात देखील करून घेता येईल। काँग्रेस 2 गटात विभागली असल्याने त्यांची मते फुटतील असं म्हणून मुदतपूर्वीच या निवडणुका घेण्यात आल्या, पण 6 ऑक्टोबर 1999 ला निकाल लागले आणि शिवसेनेच्या 69, भाजपाच्या 56 अशा जागा आल्या। युती 125 जागेवरच अडकली, तर दुसरीकडे काँग्रेसला 75, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 58 जागा मिळाल्या होत्या। आता शरद पवार काँग्रेसला पाठिंबा देणार नाहीत असं सगळ्यांना वाटलं, पण पवारांनी काँग्रेससोबत जायचा निर्णय घेतला। त्यांच्या या निर्णयाने सगळ्यांनाच अचंबित करून टाकलं होतं। आपल्या राजकीय आत्मकथेत पवार लिहितात,
काँग्रेसशी असलेल्या मतभेदाचा अडथळा महाराष्ट्रात नव्हता. काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाविरुद्धचा संघर्ष राज्यात उघडण्याची आवश्यकता नव्हती. सरकार स्थापन करायचं झालं तर शिवसेना भाजपापेक्षा काँग्रेससोबत जाण्याचा पर्यायच अधिक योग्य होता. केंद्रीय पातळीवर आमचा काँग्रेसला विरोध नव्हता आणि सोनिया गांधींशी व्यक्तिगत आकसही नव्हता. त्यामुळे काँग्रेसशी हातमिळवणी करायला व्यक्तिशः मला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला कोणतीही अडचण वाटत नव्हती. पुढे काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी 15 वर्ष टिकली. 2014चे साल सुरू झाले होते. केंद्रात नरेंद्र मोदीचं सरकार स्थापन झालं होतं. राज्यात शिवसेना आणि भाजपाचं जागा वाटपावरून बिनसल्याने ते दोघंही स्वतंत्र लढले. या निवडणुकीत भाजपाला 122 जागा मिळाल्या तर शिवसेनेला 63 जागेवर यश मिळालं होतं. आता भाजपा शिवसेना एकत्रित येईल असं सगळ्यांनाच वाटत होतं. पण मध्येच शरद पवारांनी महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळावं म्हणून भाजपाला बाहेरून पाठिंबा देत असल्याचं जाहीर करून टाकलं. विशेष म्हणजे हा पाठिंबा भाजपाने मागितला देखील नव्हता. भाजपात आणि शिवसेनेत सरकार स्थापन करण्याच्या चर्चा सुरू असतानाच पवारांनी सरकारमध्ये सहभागी होण्याची संधी शोधत हा डाव साधला होता. पण भाजपाने त्यावेळी पवारांना सत्तेत घेतलं नाही. शिवसेनेला सोबत घेत सरकार बनवलं आणि 5 वर्ष चालवलं. 2019 मध्ये राज्याच्या राजकारणात अभूतपूर्व प्रसंग आले. भाजप आणि शिवसेना या दोघांनी एकत्रित महायुती म्हणून निवडणुका लढवल्या. मतदारांनी यावेळी भाजपाला 105 तर शिवसेनेला 56 जागेवर विजयी केलं. पण इथेही शरद पवारांनी राजकीय खेळ केला. त्यांनी आतून उद्धव ठाकरेंना निरोप दिला की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्ष शिवसेनेला पाठिंबा द्यायला तयार आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावं. आधीच उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यात अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाचा करार झाला होता असे ठाकरेंच्या वतीने संजय राऊत सांगत होते. तर तिकडे अमित शहा असे काहीच ठरले नसल्याचं सांगत होते. शिवसेना भाजपातील या अंतर्गत वादाचा फायदा शरद पवारांनी बरोबर उचलला होता. अखेर 26 नोव्हेंबर 2019 रोजी महाविकास आघाडीची स्थापना करण्यात आली. त्याचा प्रमुख उद्धव ठाकरेंना करण्यात आलं. आता उद्याच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील असं सांगण्यात आलं. पण त्यापूर्वीच म्हणजे 23 नोव्हेंबर 2019 रोजी महाराष्ट्रात एक मोठी घटना घडली. देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादीचा पाठिंबा असल्याचं पत्र अजित पवारांनी राज्यपालाकडे सुपूर्द केलं आणि पहाटेच मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचा शपथविधी झाला. हा शपथविधी महाराष्ट्राच्या राजकारणात पहाटेचा शपथविधी म्हणून आजही ओळखला जातो. यावेळेच्या राजकारणाबाबत असं सांगतात की शरद पवार यांनीच अजित पवारांना तिकडं पाठवलं होतं. पण नंतर त्यांनी आपल्या भूमिकेत बदल केला ज्यामुळे अजित पवार तोंडावर आपटले. हे पहाटेचं सरकार फक्त 80 तास टिकलं. पवारांनी राष्ट्रवादीच्या सगळ्या आमदारांना आपल्याकडे बोलवत मोठं शक्ती प्रदर्शन घडवून आणलं आणि भाजपाकडे बहुमत नसल्याचं दाखवून दिलं. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. पुढे 29 नोव्हेंबर 2019 रोजी राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्यानं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. असं सांगतात की 2019 मध्ये भाजपा आणि शिवसेनेनं 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद वाटून घेतलं असतं तर 2.5 वर्षासाठी शिवसेनेकडून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असते. परंतु एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदावर शरद पवारांनी गदा आणली होती. त्यामुळे शिंदे यांनी सुरत गुवाहाटीचं बंड करीत 2022 मध्ये शिवसेनाच फोडली आणि भाजपाच्या पाठिंब्यानं 2.5 वर्षासाठी राज्याचे मुख्यमंत्री बनले. पण आता शरद पवारांच्या या सगळ्या संधी साधू राजकारणात भाजप सावधान झाली होती. त्यांनी पवारांना धडा शिकवायचा म्हणून 2023 मध्ये अजित पवारांनाच फोडले आणि सगळा राष्ट्रवादी पक्षच त्यांच्या ताब्यात दिला. पण आता अजित पवारांची भाजपाला गरज उरलेली नाही. त्याचं कारण असं की भाजपाला मोठ्या महानगरपालिका ताब्यात घ्यायच्या आहे आणि या पालिकांमध्ये अजित पवारांची कसलीच ताकद नाही. इकडे कायम संधीच्या शोधात असलेल्या शरद पवारांनी लागलीच अजित पवारांना चुचकारले. त्यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत अजित पवारांच्या पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे पवारांना जातीयवादी भाजपा पक्षासोबत असलेले अजित पवार पुण्यात कसे काय चालतात वगैरे प्रश्न विचारले जात आहेत. पण आम्ही आतापर्यंत हे सांगितलं की शरद पवारांना कधीच कुठली वैचारिक भूमिका नव्हती. तशी ती अजित पवारांच्या पक्षालाही नाही आणि भाजपा पक्षालाही राहिली नाही. कारण भाजपाने देखील हिंदुत्वाच्या नावाचा गजर करून अजित पवारांसारखा गोलबुडाचा चंबू जवळ घेतलाच आहे. पण आता या सगळ्या गोलबुडाच्या आणि वैचारिक दिवाळखोरीच्या राजकारणात धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड यांचं काय होणार हाच प्रश्न आहे. बाकी या संपूर्ण राजकारणावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कार्यारंभावर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.